नो शुगर डे 31. तर आज दुसरा महिना खरंच सुरू होतोय, की मी साखर सोडलेली आहेच आणि माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. खरं तर 1 महिना झाल्यानंतर वाटलेलं, की सुरुवात करूया का आपण? पण असं वाटलं नको, आपण हेच कंटिन्यू करूया कारण बघू किती जमतंय. तर आज मी जो नाश्ता केलेला होता, तो बाजरीचा चिला. तर त्याच्यासाठी या सगळ्या भाज्या मी कापून घेतलेल्या होत्या. त्या चॉपरमध्ये छानपैकी बारीक चिरून घेतल्या. त्याच्यामध्ये शिमला मिर्च, गाजर, कोबी, कांदा अशा पद्धतीने. तर 1 वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे घट्ट असं दही घातलं, मीठ घातलं आणि पाणी घालून हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर एका डोसा पॅनवरती मी हा चिला घातलेला आहे. अगदी हळूवार पद्धतीने. हा थोडासा भाजायला वेळ लागतो कारण हा मंद आचेवरती भाजावा लागतो. तर अशा पद्धतीने हा एक साईड चांगली भाजून घेतली की मग हे पलटवायचं आहे आणि दुसरी बाजू छान दुसरी जी बाजू आहे ती छान करपूस भाजून घ्यायची. हां, वरती मी थोडेसे तीळ घातले होते. ते दिसायला पण छान वाटतात आणि सध्या थंडीचं सीझन आहे त्यामुळे असं छान लागतं असं काहीतरी खायला. तर एक बाजू छान करून घ्यायची आहे, करपूस अशी भाजून घ्यायची आणि मग हे पलटून घ्यायचं. तर हे अशा पद्धतीने ही दुसरी बाजू पण छान भाजून घेतलेली आहे. तर आजचा माझा नाश्ता होता विदाऊट शुगर कॉफी, थोडेसे नट्स घेतलेले मी आणि बाजरीचा चिला घेतलेला आणि खरंच हे खूप छान टेस्टी असं लागलेलं आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये मी केलेला भात, डाळ, पनीरची भाजी होती आणि सकाळचा चिला मी परत गरम करून घेतलेला कारण तो थोडा जास्त झालेला. संध्याकाळच्या वेळी खूप दिवसांनी आज माझ्या मैत्रिणीची माझी भेट झाली रितूशी आणि तिने मला नेहमीप्रमाणे काही ना काहीतरी ऑफर केलं. सँडविच खरं आम्ही घेतलं होतं. पण यावेळेस खरं तर मी टाळलं हे खाण्यासाठी. त्याच्यामागचा उद्देश इतकाच, की मी हल्ली 3 वेळाच खायचा प्रयत्न करते आणि मग जर मी परत काहीतरी मध्ये खाल्लं, तर मला रात्रीचं जेवण खरं जात नाही. रात्रीच्या जेवणाच्या अगोदर मी एक पेरू खाल्लेला, कारण मला आल्यानंतर खरंच घरी भूक लागलेली. रात्री सेम दही, बाजरीची भाकरी, पनीरची भाजी आणि हां, हो, थोडीशी मी चण्याची भाजी ॲड केलेली. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.